स्कूल बसच्या भाडेवाढीनंतर आता रिक्षा भाडेवाढीची चर्चा ही सुरू झाली आहे। महागाईने आधी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता आणखीन एक फटका बसणार आहे। रोज रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना आता लवकरच जास्त पैसे मोजावे लागू शकतात, कारण मुंबईत रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव हा पुढे सरकला असून 1 जुलैपासून किमान भाडे वाढण्याची शक्यता आहे। सध्या रिक्षाचे किमान भाडे हे 26 रुपये आहे, मात्र गेल्या काही काळात सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे रिक्षा चालकांचे खर्च हे मोठ्या प्रमाणात वाढले जात आहेत। जुन्या भाड्यात रिक्षा चालवणे परवडत नसल्याचं सांगत मुंबई रिक्षा मेन्स युनियनने भाडेवाढीची मागणी केली आहे। यासाठी त्यांनी आरटीओ कडे अधिकृत प्रस्तावही सादर केला असून या प्रस्तावानुसार किमान भाड्यात 1 रुपयांची वाढ होऊ शकते, म्हणजे 26 रुपयांऐवजी आता प्रवाशांना 27 रुपये मोजावे लागू शकतात। याबाबत आता मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत देखील अंतिम निर्णय घेतला जाईल। जर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला तर ऑफिस, कॉलेज आणि दैनंदिन कामासाठी रिक्षावर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांच्या खिशावर याचा अतिरिक्त भार पडणार आहे। त्यामुळे आता आणखीन काय काय महागणार आहे आणि 1 जुलैपासून रिक्षाचा मीटर खरोखरच वाढणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या भाडेवाढीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की